म्हणजे राम वनवास जसा बोलतो ना, भरत भेट झालेली 14 वर्षानंतर आज 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि आम्ही जिंकणारच. आमचे आशीर्वाद आहेत दोघांना. आणि हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की दोन्ही भाऊ एकत्र होते. आणि तोही मराठी. दोघांची व्याख्या भावांची एकच आहे. मुंबई का महापौर महाराष्ट्र नहीं होएगा ना, उत्तर प्रदेश का नहीं होगा, गुजरात का नहीं होगा. टरबूज टरबूज काय बोलतात. जो मुंबईवर प्रेम करतो, जो मुंबईत राहतो, मुंबईला आपलेसं करतो, तो मराठी. 24 डिसेंबर 2025 रोजी वरळी येथे एक ऐतिहासिक क्षण घडला. न भूतो न भविष्यती अशी दोन ठाकरे बंधूंची म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय दृष्ट्या युती झाली. आणि आज तमाम शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना एक नवीन वर्षाचं गिफ्ट मिळालं असं आपण म्हणू शकतो. कारण आज शिवसेना आणि मनसेची पहिली संयुक्त सभा मुंबईमध्ये पार पडते. दिनांक 11 जानेवारी 2026 हा दिनांक सर्वांनी लक्षात ठेवायला हवा. कारण या दिवशी शिवाजी पार्क जे मनसेसाठी आणि शिवसेनेसाठी एक महत्वाचं ठिकाण राहिलेलं आहे, या ठिकाणी या दोघांची पहिली संयुक्त सभा पार पडते. आणि अखंड शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. मुंबईकरांच्या मनात काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आज या सभेला मशाल घेऊन येण्याचं कारण मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि मराठी माणसाच्या मनामध्ये जी मशाल या ठाकरे बंधूंनी पेटवली ती अशी धगधगती राहावी म्हणून ही मशाल. 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आज पहिल्यांदा मुंबईत संयुक्त सभा पार पडते. एक शिवसैनिक म्हणून, एक मनसैनिक म्हणून काय भावना आहे? दिवाळीचा सण वाटतोय. आज सगळेजण जसे वाजत गाजत फटाके लावत आणि जसे या सभेला येत आहेत, म्हणजे राम वनवास जसा बोलतो ना, भरत भेट झालेली 14 वर्षानंतर आज 20 वर्षानंतर महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांच्या आमच्या मित्रांची भेट झालेली आहे. आणि सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जनतेची एकमेकांची गळाभेट झालेली आहे. त्यासाठी आता मोठ्या संख्येने लोक या दोन्ही बंधूंच्या भाषणासाठी येत आहेत शिवाजी पार्कच्या दिशेने. शिवसैनिक म्हणून आम्ही आज आनंदी आहोत. एवढा आनंद झालाय की पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आमचा विश्वास आहे की मनसे दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि आम्ही जिंकणारच. आम्ही खूप खुश आहोत. कुटुंब आमचं 20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र आलेत. सगळे मतभेद सगळे बाजूला ठेवून ते आज मराठी माणसांसाठी एकत्र झाले. तर कायम ही युती टिकणार आहे. अस्मितेसाठी आलेले आहेत ते दोन्ही भाऊ. आमचे आशीर्वाद आहेत दोघांना. एक आनंद झाला की दोन्ही भाऊ एकत्र आले. आणि हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की दोन्ही भाऊ एकत्र होते. दोन्ही भाऊ एकत्र आले तर काहीतरी आपल्या महाराष्ट्रात काहीतरी घडणार आहे चांगलं. त्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले. बघा, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. रक्त रक्ताकडे होतं आणि इथे सगळ्यांच्या धमन्यामध्ये मराठी रक्त वाहत आहे. आजच बघा, साऊथचा एक आला त्यांचा बाहेरचा प्रचारक काय म्हणतो तो की मुंबई ही इंटरनॅशनल लेवलचं शहर आहे. हे धोक्याची घंटा लक्षात घ्या. आताच जागला नाही तर तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. आपण फक्त 27 ते 30% आहोत. ते पण विभागले गेलं तर उद्या मिरच्या वाटणार आपल्या याच्यावर. म्हणून मराठी या एका मुद्द्यासाठी मुंबई आपली, आपला महापौर आपलाच बसला पाहिजे, उपऱ्यांसाठी नाही. या रोजगार करा, निघून जा. त्यामुळे मराठीचा हा दोघे जण आलाय ते साहजिक आहे. एकदम नॅचरल युती आहे त्यांची. काही होते समजा मग हे ते दूर झाले. आणि बीजेपीने जो आपल्या पाठीत खंबीर घुसरला आहे, आज जे तिकडे गेले सर्वांची तीच गत होणार आहे. योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी दोघे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. आता अटकेपार झेंडा लावायचाच आहे. महाप्रमुख मराठी अस्मिता टिकवण्याचा योग्य वेळ आहे. ही मराठी अस्मिता टिकवण्याची अगदी योग्य वेळ आहे. यावेळेला सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी, कमीत कमी मराठी लोकांनी महाराष्ट्रातल्या तरी एकजूट होण्याची नितांत गरज आहे. ही काळाची गरज आहे समजावी. आणि मराठीच महापौर व्हायला हवा. मनसे शिवसेना ही एकमेव पार्टी आहे की जी फक्त मराठी माणसाची झलकणारी पार्टी आहे. फक्त तुम्ही त्यांचं चिन्ह घेऊन, जे तुम्ही धनुष्यवान चिन्ह घेतलं म्हणजे तुम्ही मराठी माणसाचे कैवारी नाही झालात. कारण तुम्ही आता जर बघितलं दहिसरमध्ये जी गोष्ट आता झाली, तिथे परप्रांतीय उमेदवार दिला आणि तरी सुद्धा त्या उमेदवारांनी ज्या घरामध्ये घुसून एका महिलेवरती आणि त्या 2 पुरुषांवरती अत्याचार केला, त्याच्यावरती शिंदे साहेब का काय नाही बोलले. तुम्ही धनुष्यवान घेतला, तुम्ही बोला मराठी माणसाचे कैवारी आहेत. पण तुम्ही आता तरी त्यांनी किती त्यांचा प्रचार सभा झाल्या
त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगावं की त्यांनी कधी त्याच्यावर प्रश्न विचारला का की त्यांच्या जो उमेदवारांनी जे केलं, जे आपल्या स्थानिक मराठी माणसं जे आदिवासी मराठी माणसं होते त्यांच्यावरती जो अन्याय केला, ज्यांना मारत 50 लोक मारत रस्त्यापर्यंत घेऊन गेले, त्यांच्यावर शिंदे साहेबांनी का त्याच्यावर आवाज उचलला नाही आणि बोलले का नाही? का ते मराठी नव्हते? ते महाराष्ट्राचे स्थानिक नव्हते? म्हणजे जे परप्रांतीय बाहेरून आले ते स्थानिक होते का तुमच्यासाठी? म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही समजू शकता की त्यांची मराठीची व्याख्या काय, त्यांची महाराष्ट्राची व्याख्या काय. त्यांना फक्त महानगरपालिका त्यांना फक्त पाहिजे, बस फक्त त्यांना गिळवणूक करण्याची आणि इथून मराठी माणसांना सर्वांना हद्दपार करण्याची त्यांना फक्त महानगरपालिका पाहिजे. म्हणजे आम्ही एकत्रित होतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे बंधू एकत्रच आहेत, म्हणून हा वादविवाद नाहीये की मुंबईवर महापौर बसणं हे गरजेचंच आहे आणि तोही मराठी. दोघांची व्याख्या भावांची एकच आहे. लोकांचं हे पण आहे एकत्र आल्यामुळे आणि सगळ्यांना आनंद आहे. एवढी मोठी सभा आज होणार आहे, मोठ्या संख्येने लोक खूप आलेले. मुंबई महानगरपालिकेत कोणत्या बदलांची अपेक्षा आहे? मराठी माणूस हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या आणि मराठी जनतेच्या हितासाठी जेवढे काही प्रश्न असतील ते सगळे सोडवण्यासाठी या ठाकरे बंधूंच्या मागे राहणार आणि ते सगळे प्रश्न ते ठाकरे बंधू त्यांचे मराठी माणसाचे, मराठी महाराष्ट्रातील मुंबईतील जनतेचे ते सगळे प्रश्न नक्कीच सोडव. मुंबईचा महापौर हा आमचाच होणार, शिवसेनेचाच होणार महापौर आणि मराठीच होणार आहे आणि आपलाच होणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये बदल म्हणजे पहिला बदल म्हणजे आज जे हे दोन्ही भाऊ एकत्र आले, हे स्वप्न आमचं बाळासाहेबांचं होतं, ते स्वप्न आज सत्यात उतरत आहे आणि आज हा जेवढा निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला समोर दिसतोय, हे एकत्र येऊन ह्या मुंबईचं नक्कीच चांगला विकास होणार आहे, हे शंकाच नाही द्यायची. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जाऊ नये आणि मराठी माणसांचं इथेच काय करायचं, त्यांना इथे त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे आणि महापालिकेच्या माध्यमातून मराठी माणसांना जे काही 12,000 नोकऱ्या वगैरे आहेत त्या दिल्या पाहिजे फक्त मराठी माणसांसाठी. पण आज महायुतीचा सुद्धा वचननामा प्रसिद्ध झालाय, त्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत की स्वतःची हक्काची मुंबईकरांना स्वतःच्या हक्काची घरं देणार, नोकरी देणार, धंदा देणार, मोठे मोठे प्रकल्प इथे उभे राहणार मुंबईत. मग ती सुद्धा एक विकासाचीच दिशा आहे ना. मग मिलवाल्यांचे दिले का? किती टक्के मिलवाल्यांचे दिले? हो ना, मिलवाल्यांचे प्रत्येक मिल मध्ये 33% दिले पाहिजे होते, काही विशिष्ट दिलं, बाकीचे आहेत तिथे आहेत, मेले बिचारे मिलवाले. द्यायचं असतं तर त्यांना देऊ शकले, हे फक्त पोकळ भाषा आहे, काही शक्य. बघा आमच्या सांताक्रुज विभागात झोपडपट्टी आहेत, त्यांच्यावर आमदार खासदार सगळे असून करू शकले नाही, फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे. खरोखर यांची इच्छाशक्ती असतं तर कधी त्याचं मराठी माणसाचं इथेच पुनर्वसन केलं असतं. हे फक्त मतांसाठी बोलत आहे. हे खरं हे राजउद्धव एकत्र आलेले आहेत, राजसाहेब उद्धव साहेब, हेच यांनाही मराठी लोकांची नारी माहित आहे. बाकीचे सगळं परप्रांतीयांना इथे आणून त्यांना इथे घरं देत आहेत, हा विषय आहे. जेव्हा बघा जेव्हा 25 वर्ष सत्ता होती, पाण्याचं नियोजन केलं, आरोग्याचं नियोजन केलेलं आहे, शाळांचं केलेलं आहे, शाळा रोड केले, सगळं रोड केलेलं आहे. आता तिकडे तिकडे रोड खणून घातलेले आहेत. हा हे का केलंय? 90 लाख 93 लाख करोडची एफडी होती ती आणि तोडली. बाकी सर्व महानगरपालिका मायनस मध्ये असताना मुंबई महानगरपालिका एफडी ठेवली होती उद्धव साहेबांनी, त्याच्यावर यांचं लक्ष आहे. काही करायचं त्याच्यावर डोळा यांचा. मुंबई महापालिकेत आजपर्यंत जे काम झालंय उद्धव साहेबांच्या माध्यमातून, ज्या ठेवी होत्या त्या आज कुठपर्यंत आल्या आहेत? ज्या ठेवी उद्धव साहेबांनी या महापालिकेसाठी कर्मचाऱ्यांसाठी ठेवल्या होत्या त्या आज ह्या 4 वर्षात या लोकांनी मोडल्या आहेत. कोस्टल रोडचं काम आहे, हे उद्धव साहेब आदित्य साहेबांच्या संकल्पनेतून झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने कोविडच्या मध्ये जे काम केलं ते जगभराने पाहिलं, त्यावेळी आदित्य साहेब उद्धव साहेबांच्या नेतृत्वातच होतं आणि यामध्ये शिवसैनिक मनसैनिक सगळे काम करत होते, ते मराठीच होते. मराठीच महापौर हो ही इच्छा आहे. जो मुंबईवर प्रेम करतो, जो मुंबईत राहतो, मुंबईला आपलेसं करतो, तो मराठी. आज लोग उनको क्या क्या बातें कर रहे हैं, जो बातें कर रहे हैं वो जो उधर गए हैं वो बात कर रहे हैं कि उद्धव साहब मुसलमान हो गए, उद्धव साहब भी होगा, ऐसा कुछ नहीं है। न उद्धव साहब मुसलमान हुए, उद्धव साहब अपनी जगह पे मौजूद है। उद्धव साहब की जो सोच है वो एक काम करने की है, और ये जो पार्टी है उद्धव बाला साहब ठाकरे की जो मशाल पार्टी है, किस तरह एक आम आदमी को एमएलए बनाती है, आम आदमी को एमपी भी बनाती है, आम आदमी को महापौर भी बनाती है।
ये वो पार्टी है। मुंबईचा महापौर कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? मुंबई का महापौर महाराष्ट्र नहीं होएगा ना, उत्तर प्रदेश का नहीं होगा, गुजरात का नहीं होगा, इनका महापौर महाराष्ट्र नहीं होगा। सत्ताधाऱ्यांकडून असं म्हटलं जात आहे उद्धव ठाकरेंवर मामू अशी टीका केली जाते त्याबद्दल आणि तो देवाभाऊ काय म्हणतो, त्याला काय म्हणतात लोक, काय बोलतात सांगा बरं. स्वतः मामू टरबूज काय बोलतात. आमच्या उद्धव, हे बघा आमचे उद्धव साहेब संयमी आहेत, शांत आहेत, त्यामुळे त्यांना बोलणाऱ्यांना बोलत राहू दे, भुंकत राहू दे, आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही एक सगळे कार्यकर्ते उद्धव साहेबांच्या पाठीची खंबीर आहोत, खंबीरपणे उभे आहोत. ते भावंड एकत्र आहो, आमचं कुटुंब एकत्र आहे. उद्धव साहेब सर्वांना घेऊन चालतात. हिंदुत्वाचा नारा फक्त भाजपा कमळ शिंदे लावतोय. आमचे उद्धव साहेब हिंदुत्वाचा नारा नाही लावत, ते सर्व पक्षांना घेऊन चालतायत.